वाल्मिक कराडची आणखीन एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते। त्या क्लिपमध्ये एक तरुण कराडला फोन करतो, त्यानंतर कराड महिला पीएसआयला दुसऱ्या फोनवरून कॉल करत स्पीकरवर घेतो आणि त्यांचं हे संभाषण होतं। हॅलो, हा बोला ना. अण्णा नाशिकवरून बोलतोय. हा बोला ना भैया. हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून. कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज. एक मिनिट हा. टॅक्स मॅसेज करा. एक मिनिट अण्णा. अण्णा ऐका ना. हॅलो, PSI कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड. काय नाव आहे? PSI कुलते. नंबर आहे त्याचा द्या मला. नंबर 77 द्या मला. 1000. 77 1000. 1000. हा. एक मिनिट अण्णा. 6716. 67 16. चालू ठेवा. हो. हा ताई वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे. ते काय करणार आहे तिकडे लका बेजार करते. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा. दुसरं काय पाहिजे? ठीक आहे नाही पोस्ट डिलीट करून टाका. हो अण्णा. पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहेत आपले. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो. कुणाविषयी आरेला कारण नाही फोन जातो 1-2 दिवस असून चालला असेल जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे चालेल. हॅलो. हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला. अण्णा, तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही. द्यायचे नेमकं द्यायला लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला. सोडून द्यायचे. तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोलेल ना. हो चालेल. तर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरून हेच लक्षात येतं की या नाशिकच्या तरुणाने काहीतरी वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याला बीडच्या सायबर सेलमधून पोस्ट डिलीट करण्यासाठी फोन केले गेले. त्यावरूनच या तरुणाने थेट वाल्मिक कराडला फोन केला आणि पोलीस फोन करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर वाल्मिक कराडने महिला PSI निशिगंधा खुळे यांना फोन केला. त्यात निशिगंधा खुळे यांनी पोस्ट डिलीट करण्यास सांगितलं. कराडनेही त्या तरुणाला पोस्ट डिलीट करण्याची सूचना केली आणि संभाषणाच्या शेवटी इथे बाप बसलेला आहे असं कराड त्या तरुणाला म्हणाला. हीच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठा विरुद्ध OBC संघर्ष बीडमध्ये दिसला. त्यावेळी पोलिसांनी सोशल मीडियावर केलेल्या जाणाऱ्या पोस्टवर विशेष लक्ष ठेवलं होतं. वादग्रस्त पोस्ट हटवण्यात आल्या होत्या, तर अनेकांवर कारवाई देखील तेव्हा केली गेली होती. त्याच संदर्भात हे फोन कॉल झाले असणार अशी शक्यता आहे. याआधीही एक क्लिप आणि काही CCTV फुटेज वाल्मिक कराड विषयी व्हायरल झाले होते. त्यामुळे वाल्मिक कराडचा पोलिसांवर दबाव होता का याची चर्चा आता पुन्हा होते. एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.